नमस्कार, मी अतुल. ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वाडा नगर परिषदेची ही सगळी निवडणूक आहे आणि महाराष्ट्रामध्ये या सगळ्या वाडा नगर परिषदेची जी आहे त्याची चर्चा सुरू आहे. इथे काही कागद दिसतात. आता काय चाललंय आता इथे काही आहे, त्याच्यामध्ये काही आहेत आणि नावं आहेत आणि टिकमार्क केली आहेत. अजिंक्यजी, इकडे काही शिवसेनेचे काही उमेदवार देखील माझ्यासोबत. हे काय झालंय? काय झालंय? हो, इकडे काय झालं? वहीमध्ये काही नावं लिहिलेली होती आणि त्याच्यात टिकमार्क केले जाते आणि जेव्हा आपण इकडे त्यांना विचारलं, हो दादा ऐका ना, हो जे पळत चाललेले आहेत कुठे आले बघा कोण इकडे आणि एक वही होती कुठे गेले पळत गेले. तुम्ही उमेदवार आहात इथे प्रभाग क्रमांक वरती चाललोय आपण आता. इथे आता ही सगळी लोक बसलेली कुठे गेले आता कुठे आले? वरती गेलेत. अजिंक्यजी, तुम्ही आता इथे उमेदवार, काय इथे प्रकार सुरू होता? काय वाटतं तुम्हाला? शिवसेनेचे उमेदवार आहात आता तुम्ही. काय नाही, मला आज या ठिकाणी असं वाटतंय का विरोधक हे धनशक्तीच्या जोरावर जिंकण्याचा प्रयत्न करतायत, पण आम्ही सामान्य शिवसैनिक कार्यकर्ते आहोत. शिवसेनेचे आम्ही लोकांच्या विश्वासावर आणि इथल्या नागरिकांच्या सपोर्टवर जिंकण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला मिळत असलेला नागरिकांचा प्रतिसाद बघून विरोधकांची सगळ्यांची हे झालेली आहे. त्याच्यामुळे ते आता हे असा गैर मार्गांचा वापर करत आहे. आता इथे प्रमुख जी लढत आहे शिवसेना आणि भाजपमध्ये आहेत, इथे आता काही जण बसलेले. आपण पाहिलं तो माणूस पळत गेला. डायरी त्याच्यावर एक वही होती आणि नावावर टिकमार्क केली जात होती. काय सुरू होतं? कुठलं काय सुरू होतं तिथे? टिकमार्क सुरू होती त्याच्यावर आणि तो माणूस का पळत गेला एवढा? पैसे वाटप चालू आहे. पैसे वाटप चालू आहे पूर्णपणे. मला एवढंच सांगायचंय, पैसे वाटप आपल्या समोर चालू आहे. जर आम्ही बॉर्डरच्या आतमध्ये होतो तर पोलीस प्रशासन आम्हाला बाहेर पाठवतं. मग समोर पैसे वाटत असताना पोलीस प्रशासन करतंय काय? हा माझा मुद्दा आहे. पोलिसांवर देखील मी बाउंड्रीच्या आतमध्ये होती तरी मला बाहेर काढलं आणि इथे समोर टेबल भाजपचे पैसे वाटले जातात तर पोलीस प्रशासन आहे कुठे? कुठेतरी त्यांना कुठे हार दिसते आणि त्याच्यासाठी त्यांनी पोलीस प्रशासन हाताशी घेतलंय का? माझा जबाब आहे त्यांना. काय तुम्ही बघितलं? तो माणूस समोर धावत जाताना पोलिसांनी पण बघितलेला आहे. त्याच्याकडे एक मोठी वही होती, त्याच्यावर टिकमार्क केलं जात होतं आणि आपण जशी पोहोचलो, आपली ठाणेलाची टीम जशी तिथे पोहोचली, तो माणूस वही बंद करून पळत गेला. आणि आता तुम्ही इथे पाहताय की आता त्याला थांबवण्याचा आणि विचारण्याचा प्रयत्न केला, पण मग काय आहे तर याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाहीये. आणि विरोधक म्हणजे भारतीय जनता पार्टी जी आहे ती खुल्ला इथे राजरोसपणे पैसे वाटत आहे, तरी सुद्धा पोलीस प्रशासन काही करत नाही. थेट आरोप आहे माझा, थेट आरोप आहे माझा. अरे हा आचारसंहिता सुरू असताना बघा, आता हीच ती जागा होती आणि ह्याच त्या 3 खुर्च्या होत्या जिथे सगळेजण बसलेले. आणि बघा आचारसंहिता सुरू आहे, पण भाजपचं हे कमळ, आपला भाजप इथे दिसतंय. म्हणजे हे कशासाठी इथे ठेवलेलं होतं? इथे कशासाठी हे सगळं ठेवलेलं होतं? दादा बसा, तुम्ही बसा, शांततेत तुम्ही कशाला घाबरवता माणसांना? दादा काय होतं त्या वही? काय होतं म्हणजे आमची नावं होती त्याच्यावर. बोला ना तुम्ही. एकदम नावं होती, तुम्ही पळत का गेला तिकडून? तुम्ही अचानक येऊन आमच्यावर ही जनता एक मिनिट ऐका नाही, तुम्ही एवढे लोक तुम्ही आम्हाला दंड दिला. तुमच्या पहिल्या 2 उमेदवार तिथे शिरले होते. आम्हाला दम द्यायला तुमचे 2 उमेदवार पहिले आमच्याकडे शिरले ते शिकून नको. तुम्ही आमचे नाही, आम्ही काही घातलं नाही. लाईव्ह पहिल्यापासून सुरू पहिले तुमच्या 2 आम्हाला दमदाटी करायचा प्रयत्न चालू होता. त्याच्यानंतर तुम्ही आले. ऐका ना, चुकीचं चांबरे साहेब आले. चांबरे साहेबांनी तुम्हाला घेऊन आले ना आम्हाला दमदाटी करण्यासाठी झालं. पूर्ण तुम्ही व्हिडिओ शूटिंग घेतली नाही घेतलेली. तुम्ही आमच्या प्रेशराईज करण्यासाठी तुम्ही सगळे आम्हाला प्रेशराईज करण्यासाठी आलेले. मला असं दिसतंय का तुमची सीट हरत आहे म्हणून तुम्ही प्रेशराईज करण्यासाठी मीडिया आलेली आहे. तुमची सीट हरलेली आहे म्हणून तुम्ही प्रेशराईज करण्यासाठी
ऐका नाही बोला ना तुम्ही बोला नाही हे बघा तुम्ही सांगितलं बोलायला काय सुरू होतं या टेबलावर गर्दी कशासाठी पाहिजे पण ही गर्दी कशासाठी बाजूला वाहन घेतली तर मग कशासाठी टेबलावरती? आम्हाला दमदाटी करण्यासाठी तुम्ही एवढे बॅरिकेड आणले बाहेरची पाड्याची माणसं आणून आम्हाला दमदाटी करण्यासाठी एवढी माणसं ही का गर्दी आहे या काही सगळ्यांनी बघितलं की ते जे आहेत आता आपल्याला हातात घेऊन पळाले एवढं सगळ्यांनी बघितलेलं आहे. आता त्यांचं म्हणणं दमदाटी आणि सगळा करण्याचा इथे प्रकार सुरू आहे. त्यांच्याकडे काहीच नव्हतं, त्यांनी पळायला नव्हतं पाहिजे पळायला ना. नव्हतं सुरळीत पाहिजे. चाललं होतं सकाळपासून ना, त्यांनी पळायला नव्हतं पाहिजे. ती सगळी लोक बघतायत. ते पळत का गेले हा देखील एक मोठा प्रश्न आहे इथे. ऐका दादा, काय सुरू होतं, काय दबाव आणण्याचा काही सुरू नव्हतं इथं. तुम्ही आमच्या उमेदवाराला दमदाटी करता तुम्ही. सगळीकडे जाणार आहे, इथून सगळीकडे जाणार आहे, इथून सगळीकडे जाणार आहे. म्हणणं काय आहे? माझं म्हणणं काय आहे ते सगळे लोक घेऊन सांबरेच्या टेबलावर कशासाठी आलाय? आमच्या 17 नंबरच्या टेबलावर यायचं काम काय? कोण सर चांबरे सरांना आपण विचारूया. चांबरे साहेब ते विचारतात काय इथे आले तुम्ही? नाही, आम्हाला तक्रारी आल्या आमच्या उमेदवारांकडे. गेले 1-1.5 तासापासून कोणीतरी वहीतनं पैसे वाटतं म्हणून आले होते. आता हे सगळ्यांनी इकडे बघितलं. आपण इकडे पहिल्यापासून हा व्हिडिओ सुरू आहे. ऐका ना, पहिल्यापासून व्हिडिओ जिथून आतमध्ये गेलो पहिल्यापासून हा व्हिडिओ आता सुरू आहे आणि हे सगळं लाईव्ह जे आहे ते आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे. हे सगळं आहे आणि एक प्रकारचा इथे गोंधळ मागाशी आपण पाहिलं तर तिथे भाजपचा आपल्याला झेंडा देखील दिसत होता, वही दिसत होती, त्यामध्ये टिकमार्क केलेली दिसत होती. आणि आता इकडचं वातावरण जे आहे ते आता इथे सगळं तुम्ही आता पाहताय की काय आहे. आता बघा, जेव्हा आपण हे सगळं लाईव्ह दृश्य आहे याच्यामध्ये कुठेही एडिट केलेलं नाहीये, लाईव्ह सगळी दृश्य होती. आपण आलो, त्यांना फक्त विचारलं की वहीमध्ये काय सुरू आहे. त्यांनी वही बंद केली आणि ते परत सुटले. आपण तेव्हाही त्यांना विचारलं. त्यामुळे आता नक्की इथे काय चालू आहे वाडा नगरपंचायतीमध्ये ही सगळी लाईव्ह दृश्य तुम्ही बघितलेली आहेत आणि थेट आरोप शिवसेनेच्या उमेदवारांचा भाजपवर आहेत की ते पैसे वाटत आहेत. सगळी तयार झालेली दिसतीये. ही सगळी तणावाची परिस्थिती आपण इथे आता पाहताय. मगाशी एक भाजपचा जो झेंडा, भाजपचं जे आपण उपरनं टाकतो ते टाकलेलं होतं, ते देखील तिथून काढण्यात आलेलं आहे. आणि थेट आरोप आहे की पोलीस प्रशासन या सगळ्या गोष्टी पाहतंय. पोलीस प्रशासनासमोर हे सगळं वाटप होतंय तरी सुद्धा पोलीस प्रशासन यामध्ये लक्ष देत नाही असा थेट आरोप जो आहे तो इथे करण्यात येतोय. आपण त्यांना बोलण्याचा चान्स दिला, त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याबद्दल उत्तर दिलं नाही. त्यांचं एकच म्हणणं आहे की दबाव आणला जातोय. काय दबाव इथे आणला जातोय? सगळं लाईव्ह सुरू आहे. त्यामुळे आता इकडे एका ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी शिवसेनेचे ही सगळी गर्दी आणि हा सगळा प्रकार, हा सगळा तुम्ही लाईव्ह इथे पाहताय. या वाडा नगरपंचायतीच्या संदर्भात सगळे लाईव्ह अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.